नातं घट्ट व्हायला एकमेकांचं प्रेम असावं लागतं. गिफ्ट नाही द्यायला लागत त्याच्यासाठी. नाही, आशूला मी शिवासाठी आतापर्यंत काही करताना बघितलं नाही म्हणून म्हटलं. नात्याचं नाव काय होतं? नात्याचं नाव काय होतं? नात्याला त्या गाव कुठे ठाऊक होतं? हातात हात दिला मैत्रीचा, त्या मैत्रीला कुठे जायचं काय माहिती होतं? ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर कधी आलो गोत्यात. ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर आलो कधी गोत्यात. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. रंगला खेळ अचानक मैत्रीकडून आपला 7 जन्मांचा. ना कुठला स्वार्थ, ना भेट वस्तूंचा भडीमार. काय आजी? ना कुठली वचन, ना कुठला करार. नात्याला ह्या कुठे जायचं अजून काही कळत नाही. नात्याला या कुठे जायचं अजून काही कळत नाही. घट्ट असलं तरी या नात्याला नाव काय अजून देता येत नाही. वाह वाह आशू वाह, एक नंबर, एक कमाल, वाह 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 वाह. एकदम भारी आशू. हे असं वाटतं मला तुझ्याबद्दल. एवढं काय त्यात? कविताच तर वाचून दाखवली. अगं पण ही कविता तुझ्या या गिफ्ट पेक्षा लई महाग आहे. त्याची किंमत नाही होणार. ही कविता कुठल्याही दागिन्यांपेक्षा मला खूप मोठं सुख देऊन गेली. ते तुलाही नाही सांगता येणार. आजी, आम्ही सगळे बसलोय आणि तुम्ही उभे आहात. ऑड वाटतंय जरा. बसा ना तुम्ही पण. अहो असं काही नाही. अहो तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहेत. पाहुण्याने आधी बसायचं असतंय का नाही. पण तुम्हाला खरं सांगू का भाऊ, तुम्ही समधी आलात का नाही, लय आनंद झालाय बघा. अजून कोणी आलं नाहीये का? अजून कोण आता? आणि तुमचे इतर पाहुणे नाही, आम्ही एवढेच. नाही का? लपवा लपवा, कितीही लपवा, पण मी सगळं पितळ उघड पाडणारच. भाऊ तुम्हाला सांगू, तुम्हाला का नाही आमच्या इथली मिरवणूक गणपतीची लय आवडेल बघा. लय मज्जा येते. हो, अहो तीच बघायला तर आलोय. काय आहे, शिवाकडून आम्ही सगळे ऐकतच असतो की इथे किती छान उत्सव आणि सण साजरे होतात. ते आज बघायलाही मिळेल. हो हो, खूपच मज्जा येईल. हो. ताई, हे तू बोलतेस? हो का? मी काही चांगलं बोलूच शकत नाही असं वाटतंय का तुला? तसं नाही, मग तू एवढं बोलते सांग. नाही, असा समजच झालाय तुमचा सगळ्यांचा. नाही नाही, किट्टू डार्लिंग खरंच बोलतेय. ती खूपच एक्साइटेड आहे इथली मिरवणूक बघायला. कालपासून सारखं तेच धरून चाललंय तिचं. होय काय? थांब काका, दे इकडे. शिवा ते पण द्या. ते काय, ती बा आली. दे. हा, दे इकडे शिवा. दे इकडे. अरे नको, राहू दे. अगं मी ठेवतो. अरे दे ना, मी घेऊन जाते. दे इकडे. शिवा आजी, अहो करू दे त्याला काम. घरच्यासारखंच तर आहे. आणि आजी, तो तुमच्या नातवासारखा आहे. अहो भाऊ असं नाही,
आमच्या घरचे जावई येते मग तेचनी कसं काय काम सांगायचं. पण खरं सांगू का भाऊ, पोरग का नाही लय गोड आहे बघा. अहो इथं आल्यापासनं नातू आणि मुलगा ही दोन्ही कर्तव्य एकदम इतकं झकासपणे करतायत का नाही. लय गोड आहे माझं लेकरू. तू दे, मी घेऊन जा. हे थांब. नाही रे बाबा, देच अगं, नाही. आले. बघतीयच नाही आशूला कशी सगळी कामं करायला लागतात इथे. आणि वरे काय म्हणतात, त्याला आवडतं हे सगळं करायला. घरी कधी केलीत का ग त्याने अशी कामं? पण इथे येऊन त्याला हे सगळं करायला लागतं. की आरतीचा मान आपल्या पाहुण्यांना द्यायचा, म्हणजे सीताई काकू आणि राम भाऊ यांना. भाई माझ्या मनातलं बोलला एकदम. अरे अरे ऐका ऐका, तुम्ही जे दरवर्षी करता ना तेच करा. उगाच आमच्यासाठी काही बदलू नका. खरंच हे सगळं मान वगैरे नको. काकू भाऊ तसं नाही, आम्ही शिवाकडून ऐकलं की तुम्ही बाप्पाची खूप सेवा करता, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. पण तरी मान वगैरे नको ना. सीता, आता एवढं सगळं ते म्हणतायत मुलं, तर करूया ना. आई करा ना. हो, आणि आरती झाली की मिरवणुकीचा धिंगाणा सुरू होईलच. वेडवाकडं नाचायचं, डीजे ढोल ताशे, बाप रे, मला ना कसं तरी व्हायला लागलं आतापासूनच. अहो तुम्ही आमच्या संघर्ष नगरची मिरवणूक बघाच, नंतर तुम्हीच भरभरून कौतुक करा.